नमस्कार मंडळी, मी आहे अपर्णा आणि तुमचं माझ्या या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि मी आजपासून एक नवीन आणि सुंदर सिरीज चालू करत आहे, ती म्हणजे माझ्या पलावा सिटीची, मी जिथे राहते त्या सिटीची. आणि या सिरीजमध्ये मी तुम्हाला या सिटीमधील सगळे छोटे छोटे पार्ट्स दाखवणार आहे, कारण एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण पलावा सिटी दाखवणं शक्य नाही, कारण आमची पलावा सिटी खूप मोठी आणि सुंदर आहे. त्यामुळे ती छोट्या छोट्या पार्ट्समध्ये बघताना तुम्हाला नक्की मजा येईल. तेव्हा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि जर तुम्ही जुने असेल तर चॅनलला लाईक शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक जागा दाखवते, असं एक आमच्या पलावा सिटीतलं गार्डन दाखवते, जिथे माझी मॉर्निंग आणखी सुंदर होते माझ्या मॉर्निंग वॉकने. अशी एक जागा जिथे मी सकाळी मॉर्निंग वॉकला जाते. आत्ता मी जस्ट माझ्या बिल्डिंगच्या खाली उतरले आहे आणि 1-2 मिनटाच्या अंतरावर हे एक आहे आमचं शिव मंदिर. अतिशय सुंदर भव्य असं प्रसन्न हे मंदिर आहे. इथे सध्या आता सकाळची सगळ्यांची गडबड आहे, ऑफिसला जाणाऱ्यांची, स्कूलला जाणाऱ्यांची. आणि थोडंसं पुढे जाऊन टर्न घेतला की एक गार्डन आहे, त्याचं नाव आहे वेटलँड पार्क, जिथे मी माझ्या मॉर्निंग वॉकला जाते. आणि हा तोच रस्ता आहे. तुम्ही बघू शकतात रस्ते किती क्लीन आणि भव्य आहेत. इथलं वातावरण देखील पोल्युशन कंट्रोलमध्ये असतं, त्यामुळे रिलॅक्स वाटतं. आता गार्डनच्या जवळ मी आलेली आहे आणि इथे काही टेंट दिसत आहे. कशाचे असतील बरं हे? ॲक्च्युली कालपासून इथे एका ॲडचे शूट चालू आहे. पलावामध्ये नेहमीच शूटिंग चालू असतात, त्यामुळे आम्हाला फारसं नवीन नाही. आता मी मध्ये गार्डनमध्ये आलेली आहे. किती सुंदर दिसत आहे ना. आणि इथे खरंच वॉक करताना ना खूप फ्रेश आणि मनाला असं प्रसन्न वाटतं. कितीही वॉक केला तरी थकत नाही, कारण डोळ्यांना एक ट्रीट मिळत असते ह्या निसर्गाची, ह्या निसर्ग सुंदरतेची. इथे खूप झाडं आहेत, आंब्याचे, पेरूचे, चिकूचे. आंब्याच्या झाडांना मस्त मोहर आलेला आहे. काही झाडांना आंबे देखील लागलेले आहेत. थांबा तुम्हाला दाखवते. हे बघा, छोटे छोटे आंबे दिसत आहेत ना. झूम केलं आहे. असं मस्तपैकी निसर्ग बघायचा, निसर्ग सौंदर्य बघायचं आणि वॉक करायचा. खूप छान वाटतं, खूप मस्त वाटतं. पुढे आणखी एक मोठं आंब्याचं झाड आहे. त्या झाडाला तर खूप सारे आंबे लागलेले आहेत. थांबा तुम्हाला दाखवते. जाऊया पुढे आता. आणि मस्त इथे बसून आपण सनबाथ घेऊ शकतो. मस्त हिरवीगार टेकडी आहे. हे बघा ते झाड आंब्याचं. हे बघा, याला आंबे आहेत, खूप सारे आहे. आणि वाऱ्यामुळे ना खूप सारे खाली पडलेले देखील आहेत. हे इथे दिसत आहेत. हे बघा, मी खाली पडलेले ना छोटे छोटे क्यूट क्यूट कैऱ्या ना जमा केल्या होत्या. आणि हा सेंटरचा पार्ट आहे गार्डनचा, जिथे खूप मोठे मोठे इव्हेंट होतात. तर चला पुढे जाऊया, कारण वॉक करायचा आहे, त्याचसोबत व्हिडिओ शूट करायचा आहे. तुम्हाला माझे पलावा सिटी दाखवायची आहे. तर इकडे देखील मस्त व्ह्यू आहे. इथे सुंदर सुंदर फुलं बघू शकतात. कर्दळीची फुले म्हणतात ना यांना. तुम्ही काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे तुम्ही जेव्हा वॉक करतात ना, तेव्हा तुमच्या डोळ्यांना सुंदर फुलांचं, सुंदर निसर्गाचं, म्हणजे सगळ्याच गोष्टींचं काय मिळतं, एक मेजवानी मिळते डोळ्यांना. आणि खूप छान वाटतं सकाळीच्या या स्टार्टने ना दिवसभराची एक एनर्जी पॅक मिळते तुम्हाला. आणि दिवस संपूर्ण खूप छान एनर्जेटिक आणि ॲक्टिव्ह जातो. पुढे आल्यानंतर आणखी गार्डनचा हा एक पार्ट आहे. इथे तर खूप सुंदर असे जागा केलेल्या आहेत पुढे.
पुढे आहे मी दाखवते. बसण्यासाठी जर तुम्ही वॉक करून थकलात किंवा रिलॅक्स व्हायचं असेल, थोडंसं फ्रेंड्स असेल तर बसायचं असेल तर हा इथे एक छान ओटा आहे साईडला. आणखी पुढे जाऊ, एक छोटासा पप्पी मला दिसला आहे आणि इथे थोडे स्पॉट्स केलेले आहे की तुम्ही तिकडे सनच्या साईडला फेस करून बसू शकता, सनबाथ घेऊ शकतात. आणखी काही तुम्हाला ज्या ॲक्टिव्हिटीज सनराईजच्या साठी करायच्या आहे, सनराईज घेण्यासाठी त्या करू शकता. जसं सूर्यनमस्कार वगैरे मी इथे करायचे आधी सूर्यनमस्कार, आता सध्या पॉसिबल होत नाही आहे. खूप सुंदर व्ह्यू दिसतो हा. जेव्हा सनराईज होतो ना तेव्हा तर खूपच मस्त दिसतं, पण मला यायला उशीर होतो कारण सकाळी स्वराचा टिफिन असतो, त्याच्यानंतर हजबंडचा टिफिन आणि ते सगळं झाल्यानंतर मी येते. जेव्हा माझे हजबंड त्यांचा वॉक करून बॅक येतात घरी आणि तेव्हा ते कानाकडे लक्ष देतात, तेव्हा मी वॉकला येते. पण जसं जमेल तसं वॉकला येण्याचा नक्की प्रयत्न करते, कारण डोळ्यांना या सगळ्या गोष्टींची मेजवानी द्यायची असते, ट्रीट द्यायची असते. गार्डनच्या साईडने ही रस्ता दिसतो आहे आउटसाईडचा. ते सगळे शॉप्स आहे आणि इथेच कशाचे तरी शूटिंग आहे. आय डोंट नो एक्झॅक्टली, पण कळेलच आणि कळाल्यावर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. जेव्हा ती ॲड टी व्हीवर किंवा कुठेही पब्लिश येईल तेव्हा मी सांगेलच ती ॲड कोणती होती. हे मध्ये मध्ये जे स्पॉट्स आहे ना तिथे तुम्ही बसू शकता, तुमचे एक्झरसाईज करू शकता सकाळी. मी आता टर्न घेतलेला आहे आणि गार्डनचा हा एंड होता मागच्या साईडला. आता मी रिटर्न जात आहे. हे बघा, हे किती सुंदर बांधलेलं आहे, किती अँटिक आहे. इथे मी बऱ्याच वेळ बसते. आम्ही इथे प्राणायाम करतो. जे खूप सुंदर वाटतं. म्हणजे मुंबईत राहूनही तुम्ही मुंबईच्या गर्दीपासनं, प्रदूषणापासनं, अस्वच्छतेपासनं दूर अशा ठिकाणी राहतात, जिथे तुम्हाला एका स्वर्गापेक्षाही जास्त छान अनुभव येतो. कारण तुम्ही राहत असतात अशा सुंदर, स्वच्छ आणि सगळ्या फॅसिलिटीजनी परिपूर्ण असलेल्या सिटीमध्ये, आणि ती आहे आमची पलावा सिटी. खूप सुंदर आहे. हा जस्ट सिटीचा 5%च पार्ट म्हणू शकतात तुम्ही आज बघत आहात. पुढे अनेक पार्ट्समध्ये तुम्हाला सिटीचे वेगवेगळे कोपरे बघायला मिळतील. इथनं चला तर मी आता रिटर्न निघालेले आहेत, कारण घरी हजबंड वाट बघतात, ऑफिसला जायचं आहे. तेव्हा मी माझ्या घराच्या रस्त्याकडे पुन्हा रिटर्न फिरलेली आहेत. तेव्हा नेक्स्ट पार्टमध्ये नक्की भेटूया. आजचा पार्ट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि नेक्स्ट पार्टसाठी एक्सायटेड आहात का ते देखील कळवा. सगळ्यांना बाय बाय, हॅव अ नाईस डे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.